यानंतर तुमच्या सर्वांच्या लाडक्या आणि त्यांच्या डोळ्यांच्या आणि असं म्हटल्यानंतर सुद्धा आवाजाने त्यांची झळक असायची त्या लाडक्या वसुंधरा पंडित मॅडम यांना विनंती करतो की आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. जसं गौरव सरांनी सांगितलं, या सगळ्या याच्यात काय असणारे आमचे गुरुवारी आहेत, माझेही ते गुरुवारी आहेत. त्याच्यानंतर या माझ्या शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, मला फार वाईट वाटते शिंदे सर, तुम्ही मुख्याध्यापक झाल्यानंतर मी 6 महिने तरी शाळेत हवी होती. दररोज आमची दोघांची भांडणाची शाळेची सुरुवात झाली असणार, कारण आम्ही कायम भांडायचो. तातडी भांडायचो आणि थोड्या वेळाने पुन्हा आमची बोली व्हायची. काही जणांना शंका यायची, हात टाकात काय. आजचा जो क्षण आहे तुमचा स्नेह मेळाव्याचा, हा खरं म्हणजे सुवर्ण योग आहे आमच्या आयुष्यात. मोडक सर यातलं काय आपल्याला सुचलंच नाही, कारण तो काळ वेगळा होता. आम्हाला मिळालेला ज्ञानाचा साठा, आमची परिस्थिती, या सगळ्या गोष्टी मर्यादित होत्या. त्यामुळे हे काय आमच्या डोक्यात आलंच नाही. आज खरं म्हणाल तर सगळे बसले व्यासपीठावरचे गुरु वगैरे आहेत, गुरुजन आहेत, पण खरं म्हणाल तर आज तुम्ही माझे गुरु आहे. हे असं पण काहीतरी असतं, हे आज तुम्ही शिकवलं आणि कुठेतरी मला अजून थोडा काळ जगायला हवं असं वाटायला लागलं. पुन्हा कधीतरी अशीच एकत्र यायची संधी येईल. तुम्ही आम्ही भेटू, अजून काही आले नाही हे भेटतील, नाही पण भेटत होता, नाही वेळ तुम्हाला. मोठं सर म्हटले संवाद हा विषय संपला. रात्री 11च्या नंतर मोबाईल ऑनलाईन असतात, बोलायला कशाला हवं, मोबाईल बघतो सर, पण तो मुका आहे समोरासमोर आपण बोलतो, तो भावना दिसतात त्यातून बोलताना, आणि ती आता साधू झाली. म्हणून मला आज इतकं बरं वाटतंय. घरात माझा पेशंट आहे, मला येतानाच म्हणताय आताची सोय झाली, दुपारचं काय उठलं तुमचं तुम्ही बघा. मला वाटतं 42 वर्षात मी आज इतकं बोलले. किती वर्ष हेच करायचं. आता आणले तुम्हाला वरून मी खाली. वट सावित्री नाही करणार. सावित्रीने वडाची पूजा न करता सत्यवानाला खाली आणणार. आता मला माझं जमून मला माझ्या मुलांच्या जागा किती मोठी झाली ती मला बघली. माझी मुलं कशी आहे. थोडा शुगरचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी बोलायचं टाळत होते. बोलायला लागले की कशाला कोणत करते, कारण समस्याच तशा आल्या. मला वाटलं होतं 30 वर्षानंतर निवृत्त झालो, वा छान 30 वर्ष आता घासलंय. आणि सर घासल्यामुळे खुर्ची मिळाली ना आपल्याला. तुमच्या खुर्चीची आठवण आम्ही कायम काढायचो. हे शिंदे सर माडी सरांच्या खुर्चीत एकदा कोणतरी बसलो आणि उठायला थोडा उशीर झाला. सर तुझे घासलंय म्हणाले या खुर्चीसाठी. आणि तुमची नेहमी आठवण काढायचो मागे की बा प्रत्येकानं आपल्या खुर्चीतच बसायचं, दुसऱ्यांच्या खुर्च्या हरवायच्या नाही. त्यामुळे मलाही असंच वाटतं निवृत्त झालो ना की जगायचं स्वतःसाठी. खरं म्हणाल ना आम्ही आमच्यासाठी जगलोच नाही, त्याचं वाईट वाटत नाही आहे. आम्ही आमच्यासाठी नाही जगलो तरी हरकत नाही, पण आम्ही इतरांसाठी जगलो. आणि म्हणून आज आम्हाला कोणीतरी आरे पाटील म्हणाले एका कोपऱ्यात जागा सांगा. मला दुसऱ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कित्येक लोकांना कोण विचारतं. माझा प्रत्येक विद्यार्थी रस्त्यात थांबून नमस्कार करतो, त्याच्यावरती माझा नवराच माझ्यावर जळतो. त्याला एस टी स्टँडवर कामता हायस्कूलला
ते अजूनही तुम्हाला सांगते आमदार भास्कर शेठ जाधव यांचा ड्रायव्हर हा माझा विद्यार्थी काम करतो. कुरगावच्या शाखा मंदिरमध्ये मी गेले, आमदार उभे होते आणि हा मुलगा माझ्या पायात होतो. ते बघतच बसले दिवाळी गावात. आणि हा कोण आपला ड्रायव्हर इकडं कसं काय वाटतो. तेव्हा तो म्हणाला, साहेब त्या माझ्या शिक्षिका, मला 8वीला त्यांनी शिकवलं. मला याचा गर्व नाही आहे, मला याचा आनंद आहे. त्यांनी मला लक्षात ठेवलं. आमदारांच्या गाडीवर ड्रायव्हर झाल्यानंतरही तो आम्हाला विसरला नाही. मी मला नाही म्हणत, आम्हाला शिक्षकांना. हे एकच क्षेत्र असं आहे की आम्हाला खूप काय भरभरून देतं. आम्ही पैसे कमवले, आम्हाला पैसे मिळाले आमच्या कष्टाचे. समाजामध्ये सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांना कष्टाचं चीज मिळतं, आम्हाला मिळालं. पण त्याहीपेक्षा जे काही जास्त मिळाले त्या आजही आम्हाला आमचे विद्यार्थी विसरलेले नाही. मला आणि जरा जास्तच विसरलेले नाही. आज म्हणू बघा आलेच नाही ना, ते प्रत्येक वेळेला म्हणायचे परमेश्वरा भरपूर दिल्या ना. माझा एकही पालक या पंचवर्षीला कधीही तक्रार घेऊन आलेला नाही. का मी त्यांची होती. त्यांना विश्वास होता की आमची मुलं आम्ही जी पाठवले त्यांना दाद द्यायला ती पुरेशी, आमची जायची गरज नाही आहे. कधीही तक्रार घेऊन आलेली नाही. मी मात्र जे काय केलं ते भरपूर केलं. आज मला आनंद आहे. मी तुम्हाला काय प्रवचन देणार नाही, आज वेगळं संदेश नाहीच देणार. पण मला बरं का वाटतंय, मी जे पेरलं आणि पेरलं सगळ्यांनी ते चांगलं रुजलंय, चांगलं बहरलंय. 75% तरी बहरले ना. अजून थोडी ही सुरुवात आहे, चांगली सुरुवात होईल. खूप चांगली. मोडत जर म्हटली ना, माणसानं जगावं, आपल्यासाठी जगताना समस्याला जगायला मदत करावी. मी तासाला नेहमी मुलांना सांगायची, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही किती उड्या मारावं पायात बळायचं, पण निसर्गाचा नियम आहे जसं द्यावं तसं. तुम्ही जेवढे लवाळ्यासारखे नम्र वाकाल तेवढे सगळ्या समस्या दूर करून जा. तुम्ही स्वतःला मी म्हणा नाही, तुम्हाला ती शक्य नाही. माझी सगळी मुलं आज चांगल्या क्षेत्रात चांगलं नाव कमवत आहे. राजा काट्यावरती राहतो, आज मी एकेरी बोलणार आहे तुला, म्हणून मी आपली काट्यावर गेले. त्याला आधी सांगितलं तुझ्या जवळ येतो, कारण रात्री सुद्धा 2 वाजता तुम्ही दारू दिसली ना. तर आम्ही आता पेशंट आहोत. हा जो विश्वास आहे तो माझा आहे, माझ्यासाठी येणार. आज स्वतःची मुलं नाही विचारायचं आपल्या आईवडिलांना. लक्षात घ्या, आजची पिढी, आताची तुमचीच पिढी, त्याच्या पुढं काय सांगता येत नाही. ती ओळखतील की नाही आमचा विषय तर लांबच नाही. शंका आहे. मला वाटतं आम्ही तुम्हाला सांगितले संस्कार, संस्कृती, आणि पाण्यात नावं ठेवलं संस्कृती, आणि ही बाया काय वागते त्या संस्कृतीचं वाटून नका नावं ठेवू अशी. नको. संस्कृती हात मारताना तिच्या वागण्यात संस्कृती दिसली पाहिजे. हे असं होतं म्हणून मी जरा बोलायचं टाळत होते. एक मिनिट तेव्हा पण मला राबवली आणि आता पण ओळख सर जास्त राग करायचे. विनायक माझा लाडका, राजा माझा लाडका. तुम्हाला काय वाटतं मी विसरले? जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा मी भांडणार तुमच्याजवळ. आम्ही सहकारी इतके चांगले होतो ना आजपर्यंत ना. अगदी मला हे सांगायचं आहे, आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला. आपण जिथं कार्यरत असतो, काम करतो ना, तिथं आपले सहकारी चांगले भेटणे हे आपलं नशिबाचं भाग आहे. अगदी होणे काकापासून, आणि काका तर कारण माझे आहेतच, खूप चांगले भेटले मला. खरंच सगळे सहकारी, सगळे माझ्याजवळ असणारी माणसं मला ना चांगलीच भेटली. एचएस पण चांगले भेटले. म्हणून यांच्याबरोबर मला जर 6 महिने तरी काम करायचं होतं, पण ते मला अपुरं राहिलं असं.
आलेले गुरुवारी आहेत चांगले होते. आज CR सुर्वे सर पण आले असते ते बाहेर गेले. त्याने तर मला आणि मोडक सरांना एका केबिनमध्ये घेतलं. शिक्षक होतो आम्ही दोघं आणि बाळू सर हसायला मागे दोघांना पुढ्यात घेतलं आणि असे ओरडायला लागले. मला म्हणाले तुला काय कुठं राहायचं आहे, तुला कुठं जायचं नाही, काय काय समजते ना कशी कामं करायची. आणि मोडक सर आवडून तुम्हाला चिंता करतात मारणार होते कापले. मी हसते तिथं आणि असे काय चिडले CR सुर्वे म्हटलं आता मारणार, आता नक्कीच मारणार आपल्या दोघांना, कारण आम्ही दोघेही त्यांचे विद्यार्थी CR सुर्वे सर. आम्हालाही शिक्षक सह्याद्रीमध्ये इतके चांगले आणि जसं आर्यने म्हटलं किंवा मोडक सरांनी म्हटलं हे सगळं साहेबांची कृपा आहे. निकम कुटुंबियांची आपल्या सगळ्यांवर फार मोठी कृपा आहे. आज जर शाळा सावरड हायस्कूल नसतं मी 7वीच्या पुढे शिकले नसते, कारण त्या इकडे येऊ शकले नसते चालत, म्हणजे तिथंच मी थांबले असते. त्यामुळे BEd तिथं झालं म्हणून मी BEd केलं. लक्षात घ्या या सगळ्या चांगल्या. मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचं जे जे काही आपल्यासाठी समोर चांगलं करतं त्याची कायम जाण ठेवा. आता मला तोंडाला कोरड पडते विनायक माधव मला लगेच पाणी देतो त्याची मला आठवण राहिली पाहिजे. त्या चांगल्या गोष्टींची नेहमीच जाण ठेवा, कुठेही काय कमी पडणार नाही. आणि मला वाटतं पुस्तकी ज्ञानापेक्षा या गोष्टी मी बऱ्याच त्या काळात तुम्हाला दिल्या आणि त्या उतरल्या आहेत. मला दिसते तुम्ही सगळे एकत्र आला. आता आपण पण कधीतरी एकत्र यायचं बघूया. कोणाकडे राहत आहे आपला पृथ्वी तलावातला, तर त्याच्यामध्ये कुठेतरी एकदा साधूया आपण 80 साल आपलं ते पाटीलचं थांबायचं आहे. कळलंय ना, थांबायचं म्हणजे आपलं गेट टुगेदरपर्यंत त्याने थांबायचं आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला हा बोध दिला, तुम्ही आम्हाला शिकवलं, म्हणून मी म्हणते की तुम्ही पण आमचे गुरुजन आहात आणि या गोष्टीचा मला फार आनंद आहे. सगळे चांगली सुस्थितीत आहात. आधी मुळात आम्हाला लक्षात ठेवलं हा केवढा आमचा बहुमान आहे माहिती का तुम्हाला. आमचे नको कोणी सत्कार करायला किंवा आमचा नको कोणी मोठेपणा करायला, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं हा आमचा सगळ्यात मोठा सन्मान आहे. अजूनही थांबतात नाही, अजूनही आताच वाटेने येताना विद्यार्थ्यांनी केवढ्या मोठे हात मारली माहिती तुम्हाला. ढोकळी फाट्यावर सगळे लोक बघायला गेले. माझी लेख म्हणजे हा काय प्रकार म्हणला हा आमच्या पिढीतला प्रकार आहे. तुमचा प्रकार पुढं काय कोण बघणार पण नाही, कोण एकमेकांची. मला आवडतं ही पण मोठे आपली नसली की कोण मोठी तरी मोठा हात लागून टाका करते. हा तो बोलतोय ना, मला काय समाजाला लाजायची गरज नको, तिथं मी नाही समाजाला लाजत. मी समोरच्याचा सन्मान करते फक्त एवढा असलं तरी सुद्धा फार बरं वाटतं. सगळ्यांनी असंच मिळून मिसळून राहा, चांगले राहा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. जमलं तर मदत करा, सहकार्य करा आणि हा माझा आहे ही भावना तुम्ही मनात ठेवा कायम. कारण आज स्नेहापेक्षा वैर वाढीत जास्त लागते. कुटुंबात कुठं स्नेह राहिला आहे ते इतरांच्या आपण असं नाही करायचं. तो माझा सहकारी आहे, तो माझा शेजारी आहे हे लक्षात ठेवा आणि मग आपल्याला जगणं सोपं जाईल. मला पण त्या आज जरा अजून जास्त मला जगायचं असं वाटायला लागतं. आणि जिथं जिथं पोरांचं माझ्या सगळं होईल तिथं मी जाणार नाही झालं झपलं तरी जायचं. व्हीलचेअर घेईन. आता विज्ञान पुढे गेलं, सोयी भरपूर झाल्या. त्यामुळं तुम्हाला परमेश्वर चांगलं आरोग्य देऊन तुमची चांगली प्रगती होईल. मुलाबाळांवर तुम्ही चांगले संस्कार करा, लक्षात घ्या आणि सुखाचं आयुष्य करा एवढंच सांगते. आणि मला तुम्ही बोलायला तेवढ्या प्रेमाने आभार नाही. या व्यासपीठावर जेवढे कार्यक्रम होतात तेव्हा माझ्या दोन तरी झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणते काय नाही का तुला पास केली पाहिजे, तुला मी जाताना पास केली.
बघतोय काय कारण 63 इयर्स त्यामुळं जमेल काय बघतो हे पाटील सर सुद्धा छान म्हणतात गाडी भैरवी म्हणजे मला काय सांगायचं ते सांगते